नमस्कार, मी श्वेता मराठे. विचारवेध मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत. कोविडची साथ आणि आरोग्य व्यवस्थेसाठी पुढील दिशा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर अभय शुक्ला. विचारवेध मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. डॉक्टर शुक्लांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर गेल्या 30-35 वर्षांपासून ते आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील जनस्वास्थ्य अभियानाचे ते सहसमन्वयक आहेत आणि पुण्यातील साथी या संस्थेचे एक संस्थापक आहेत आणि तिथे सिनियर सायंटिस्ट म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील शासनाच्या काही महत्वाच्या समित्यांचे ते सदस्य सुद्धा आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी निगडीत बरीच पुस्तके, लेख, शोध निबंध त्यांनी लिहिली आहेत. जेवढे ते हाडाचे कार्यकर्ते आहेत तितकेच ते संशोधक देखील आहेत. कोविडची महामारी ही गेल्या संपूर्ण शतकातली आरोग्याशी संबंधित सर्वात मोठी आपत्ती असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मार्च पासूनच आपण पाहतोय की रुग्णसंख्या आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाण या दोनही बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. कोविड संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने जे काही निर्णय घेतलेत, उपाययोजना केल्या जात आहेत, त्यावर बरीच विश्लेषण होत आहेत, बऱ्याच चर्चा केल्या जात आहेत. परंतु त्याही पुढे जाऊन कोविडच्या या अनुभवातून आरोग्य आणि आरोग्य व्यवस्था याबाबत आपण काही धडे घ्यायला हवेत का? कारण आपण पाहिलंय की याआधी ही सार्सची साथ येऊन गेली, स्वाईन फ्लूची साथ येऊन गेली, तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात आणि मग मात्र सगळं काही जैसे थे. तर याबद्दल डॉक्टर शुक्ला तुम्हाला काय वाटतं? काही धडे घ्यायची गरज आहे का या सगळ्या परिस्थितीत? बरोबर आहे. संतायना यांनी असं म्हटलेलं आहे की दोज हु डू नॉट लर्न फ्रॉम द पास्ट आर कंडेम टू रिपीट इट. म्हणजे आपले जे मागचे अनुभव आहेत त्याच्यातून जर आपण काही शिकलो नाही तर ज्या चुका आधी झालेल्या आहेत त्या चुका आपण परत पुढे करणार आहोत. आणि जसं तुम्ही म्हटलंय की कोविड-19 जी साथ आहे गेल्या शतकातली सर्वात गंभीर ही पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आहे. आणि या संपूर्ण अनुभवातून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला खरं म्हणजे धडे घेतले पाहिजेत. आणि आधीपासून जर आपण काही गोष्टी केल्या असत्या तर आता आपल्यावर जी वेळ येत आहे तर त्याच्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या महामारीला रिस्पॉन्ड करू शकलो असतो. तरी आपण ते धडे घेतले पाहिजेत. आणि आता आपण हे धडे घेतले नाही तर उद्या परत जेव्हा अशा प्रकारची साथ येईल तेव्हा आग लागल्यानंतर विहीर खणणे अशी आपली परिस्थिती तयार होईल. ज्या प्रकारची काही प्रमाणात परिस्थिती महाराष्ट्रात आपल्याला आता दिसते, तर असं आपण करू नये. हे धडे नक्कीच आपल्याला घ्यायला पाहिजेत. आणि असे मला वाटते एक 6-7 धडे आहेत जे आपण घेऊ शकतो आणि त्याच्या आधारे कमीत कमी भविष्यात तरी आपण वेगळ्या पद्धतीने, जास्त चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवेच्या बाबतीत पुढे जाऊ शकतो. अगदी बरोबर. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेबद्दल आपण नक्कीच काही ना काही धडे घ्यायला हवेत, ज्या पद्धतीची परिस्थिती आता आपल्याला दिसते. तर एकूणातच आपण सुद्धा पाहतोय की सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी कोविडशी 2 हात करण्याचे प्रयत्न करते आहे, परंतु त्यात अनेक कमतरता असल्याचे आपण पाहतोय. रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्याचा प्रचंड ताण सरकारी रुग्णालयांवर येतोय आणि त्यामुळे अर्थातच रुग्णांना सेवा मिळण्यात रुग्णांची हेळसांड होत असल्याचं आपण पाहतोय. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेता सरकारी आरोग्य यंत्रणेबाबत शासनाने कोविडच्या अनुभवावरून कोणते धडे घ्यायला हवेत? अगदी बरोबर आहे. कोविड-19च्या साथीतून सर्वात महत्वाचा धडा आपल्याला जो मिळालेला आहे तो आहे की सरकारी आरोग्य सेवा, पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस हे कुठल्याही समाजाच्या लाईफलाईन असतात, जीवनरेषा असतात. आणि ह्या सर्व्हिसेस जर बळकट असल्या, सक्षम असल्या तर जसं केरळमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की तिथे साथी वर नियंत्रण आणण्यासाठी बऱ्यापैकी वेळेत कृती झाली आणि तिथे केसेस त्याच्यावर नियंत्रण आणलं गेलं. पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की गेल्या काही दशकांपासून सार्वजनिक आरोग्य सेवेकडे झालेला दुर्लक्ष, त्याचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. थोडक्यात म्हणायचं असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बाबतीत तो निधीचा मुद्दा असतो.
आणि 1985 मध्ये महाराष्ट्राचा जो कुल उत्पाद होता, स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट होता, त्याचा 1% हे सरकार आरोग्य सेवेवर खर्च करत होते, जे खूप कमी होतं. 1995 पर्यंत हा जो प्रमाण आहे वाढण्याऐवजी अजून कमी झाला आणि 0.7% म्हणजे 100 रुपयांमध्ये 70 पैसे एवढंच झालं. आणि आता 100 रुपयांच्या मागे आपण फक्त 45 पैसे म्हणजे अर्ध्या टक्क्याहून कमी सार्वजनिक आरोग्य सेवेवर खर्च करतो. हा प्रमाण खूपच कमी आहे. खरं म्हणजे कोणत्याही देशांनी आपल्या कुल उत्पादाचं साधारणपणे 5% आरोग्य सेवेवर खर्च करायला पाहिजे आणि आपण 0.5% करतोय महाराष्ट्रामध्ये. हे प्रचंड म्हणजे अपुरं आहे. याचा परिणाम आपल्याला असं दिसतंय की दरडोई वेगवेगळ्या राज्यांचे जे सरकार आहेत ते किती खर्च करतात आरोग्य सेवांवर. तर राष्ट्रीय सरासरी 1765 रुपये आहे, जे कमी आहे बऱ्यापैकी. पण महाराष्ट्र सरकारचं ह्याच्यापेक्षाही 500 रुपये कमी आहे, म्हणजे 1266 रुपये फक्त. म्हणजे दररोज 3.5 रुपये एवढे फक्त आपलं सरकार आरोग्य सेवेवर खर्च करते. हे खूपच कमी आहे. आणि ह्याच्या तुलनेने छत्तीसगड 1820 रुपये, केरळ 1985 रुपये आणि हिमाचल प्रदेश जवळजवळ 3800 रुपये दरवर्षी दरडोई खर्च करतात. तर आपल्याला किमान जेवढा निधी हिमाचलमध्ये खर्च होतो तेवढं तरी महाराष्ट्राने करायला पाहिजे. आणि सध्या जे काही आरोग्य सेवांवर होणारा खर्च आहे हे येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये दुप्पट व्हायला पाहिजे, असा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. हा फार महत्वाचा एक धडा आहे. त्याशिवाय आपल्याला आता जी परिस्थिती दिसते की जे पब्लिक हॉस्पिटल्स आहेत तिथे पेशंट्स ठेवायला जागा नाही, स्टाफ नाही आणि पेशंट्सचे हेळसांड होत आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जात आहेत आणि तिथे वेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. तर ही परिस्थिती आपल्याला टाळायची असेल भविष्यात तर पब्लिक हेल्थ सिस्टमवर होणारा खर्च वाढला पाहिजे. त्याच्यासोबत दुसरा महत्वाचा मुद्दा स्टाफचा मुद्दा आहे. कारण डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांशिवाय हे काय आरोग्य सेवा दिली जाऊ शकत नाही. आपण आता जर बघितलं की देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये 1 लाख लोकसंख्येमागे किती सरकारी डॉक्टर्स आहेत. राष्ट्रीय सरासरी 9 आहे. 9 सरकारी डॉक्टर्स 1 लाख लोकांमागे. महाराष्ट्रामध्ये हा प्रमाण त्याच्यापेक्षाही कमी आहे, फक्त 6 आहे. केरळमध्ये हा प्रमाण 15 आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा 2.5 पट. हिमाचलमध्ये हा प्रमाण 21 आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तिप्पट. तर म्हणजे सरकारी आरोग्य सेवांमध्ये जे आवश्यक डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी आहेत यांची भरती करणे. आणि आता आपल्याला जे दिसतंय की 17,000 पदे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये रिक्त आहेत, 11,000 पदे हे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये रिक्त आहेत. ही सगळी रिक्त पदं भरणे हे ताबडतोबीने करायला पाहिजे. त्याशिवाय सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षमपणे काम करू शकत नाही. सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट राहिली तर आपल्यावर अशी आपत्ती आली तरी आपण त्याला तोंड देऊ शकतो. हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे की दुख में सुमिरन सब करे. सुमिरन म्हणजे स्मरण, म्हणजे आठवण. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. म्हणजे आपण सामान्य काळामध्ये जर आपली आरोग्य सेवा चांगली बळकट केली, त्याच्याकडे लक्ष दिला तर आपत्तीच्या काळामध्ये आपल्यावर दुःख होणार नाही. हे आपण याच्यातून समजू शकतो. हो, मला वाटतं अगदी महत्वाचे 2 मुद्दे तुम्ही मांडलेत. बजेटमधील वाढ आणि रिक्त पदांचा मुद्दा, यावर नक्कीच दूरदर्शी पावलं उचलण्याची गरज आहे आणि तातडीने सुद्धा या गोष्टी करण्याची गरज आहे कोविडच्या एकूणच परिस्थितीत. त्यानंतर आपण पाहतोय की कोविडची झळ ही देशभरातीलच वेगवेगळ्या शहरांना जास्त बसलेली दिसते. अगदी महाराष्ट्रातली आकडेवारी पाहिली तर 80% रुग्ण हे मुंबई, पुणे आणि ठाणे या 3 शहरांमधले आहेत. आणि अर्थातच त्यामुळे शहरात जी काही थोडी सरकारी रुग्णालयं आहेत त्यावर प्रचंड त्याचा ताण येतोय. तर या सगळ्या परिस्थितीतून शहरी आरोग्य व्यवस्थेबाबत आपण काय शिकतो? बरोबर आहे. मी माझ्या एका लेखामध्ये लिहिलंय की वेल्दी सिटीज मे नॉट बी हेल्दी सिटीज अनलेस अर्बन हेल्थ इज ऑर्गनाइज्ड. म्हणजे आपले मुंबई आणि पुणे सारखे शहर, मुंबई तर या देशाची आर्थिक राजधानी आहे,
पण अशा शहरांमध्ये जर सरकारी जी आरोग्य व्यवस्था आहे आणि जे शहरी आरोग्य सेवा आहेत त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप कमतरता दिसते आणि त्याच्याबद्दल फारसं प्लॅनिंग नाही असं आपल्याला एक लक्षात येतं. आता पुणे शहर जर बघितलं तर पुणे शहराचा जो दरवर्षी या वर्षीचा जो बजेट आहे, एकूण म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो बजेट आहे तो 6,200 कोटीचा आहे. त्यापैकी आरोग्य सेवावर किती खर्च आहे त्याच्यात किती टक्के आहे तर फक्त 326 कोटी आहे, म्हणजे 5%, जेमतेम 5% फक्त. खरं म्हणजे कोणत्याही शहरामध्ये त्यांच्या बजेटचा किमान एक 20% तरी आरोग्य सेवांवर खर्च व्हायला पाहिजे. पुण्यामध्ये आपण 5% करतो. मुंबईमध्ये सुद्धा 80च्या दशकामध्ये 25 ते 30% त्यांचा जो बजेट होता बीएमसीचा तो आरोग्य सेवांवर खर्च व्हायचा, तो कमी कमी होऊन आता 12%वर आलेला. तर अशा पद्धतीने आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे शहरी आरोग्य सेवांकडे तर मग शहरी भागांमध्ये आपण लोकांना नीट आरोग्य सेवा, हॉस्पिटल्स आणि इतर प्रकारच्या सेवा सुद्धा देऊ शकणार नाही. आणि ही परिस्थिती झाली म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर. देशाच्या पातळीवर जर बघितलं तर राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, याच्यावर सरकारने सुद्धा, केंद्र सरकारने सुद्धा प्रचंड दुर्लक्ष केलेलं. या वर्षी NUHM चा बजेट फक्त 950 कोटी आहे संपूर्ण भारतासाठी, म्हणजे केंद्र सरकारच्या बजेटचं 1.5% पण नाही. म्हणजे शहरी लोकसंख्या आहे 35% आहे, त्याच्यावर खर्च होणारा बजेट केंद्र सरकारचा तो 1.5% आहे, त्यांच्या बजेटचं 1.5%, जो ऑलरेडी कमी आहे. म्हणजे दर महिन्याला प्रत्येक शहरी व्यक्तीच्या मागे 2 रुपये महिने जर खर्च केले तर कुठली आरोग्य सेवा मिळणार, हे आपण ह्याची कल्पना करू शकतो. तर शहरी आरोग्य सेवांना बळकट करणे, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 45% लोकसंख्या, जवळजवळ निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये राहते, इथे शहरी आरोग्यावर कुठेतरी जास्त निधी खर्च करणे, इथल्या सेवा वाढवणे, नवीन शहरी विभाग तयार होत आहेत, ते शहरांचा विस्तार सतत होतोय, सतत त्यांची लोकसंख्या वाढतीये, त्या दृष्टीने शहरी आरोग्यावर खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे. हा आपला दुसरा एक धडा आपण म्हणू शकतो. आणि आपण शहरांना विकसित म्हणतो, पण ज्या शहरांमध्ये आरोग्य सेवा जर विकसित नसेल तर त्या शहराला आपण विकसित म्हणू शकत नाही. बरोबर. त्यानंतर सध्या आपण पाहतोय की एकूणच रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने रुग्णालयांची क्षमता वाढवणे यावर गेल्या मला वाटतं 1-1.5 महिन्यापासून जास्त भर दिला जातोय. परंतु कोविड या साथीचं नियंत्रण करण्यासाठी समूहाच्या पातळीवर जे काही प्रयत्न केले जात आहेत, केले गेले, उपाययोजना केल्या गेल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्या पुरेशा आहेत? त्या कशा पद्धतीने राबवल्या गेल्या? आणि त्याबद्दलची जी काही परिस्थिती आपण पाहत आलोय ती पाहता प्राथमिक आरोग्य सेवा आणि आउटरीच हेल्थ सर्व्हिसेस याबद्दल आपण काय शिकायला हवे? तुमचा प्रश्न योग्य आहे, कारण सध्या रुग्णालयांची क्षमता, तिथे किती रुग्ण भरती होऊ शकतात, किती व्हेंटिलेटर्स आहेत, किती ICU बेड्स आहेत, याच्यावर बऱ्यापैकी भर आहे आणि ते योग्य आहे, कारण त्याची अतिशय गरज आहेच. पण आजार टाळण्यासाठी रुग्णालय काम करत नाहीत आणि कुठल्याही साथीवर नियंत्रण आणण्याचं काम सुद्धा हॉस्पिटल्स करत नाहीत, ते प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस करतात, जे गावामध्ये, वस्त्यांमध्ये, जनसमुदायामध्ये जाऊन टेस्टिंग करणे, केसेसना म्हणजे जे कोविडचे रुग्ण आहेत त्यांना शोधून काढणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती जे आहेत त्यांना ट्रेस करणे, त्यांना शोधणे, त्यांचा होम क्वारंटीन करणे, त्यांनी घरात विलगीकरण करणे त्यांचं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांचाही टेस्टिंग करणे आणि अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी काय परिस्थिती आहे त्याच्यावर सातत्याने एक लक्ष ठेवून आणि जी साथ आहे त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणे, हे सगळं काम प्राथमिक आरोग्य सेवा करत असते. आणि प्राथमिकचा अर्थच आहे की ते प्रथम आहे. खरं म्हणजे ते प्रथम असलं पाहिजे, पण आपण जर बघितलं तर त्याच्यावर सुद्धा आतापर्यंत आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं आहे. ग्रामीण भागांमध्ये असेल किंवा शहरी भागांमध्ये असेल तर प्राथमिक आरोग्य सेवांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपण बघतोय की जे राष्ट्रीय आरोग्य अभियान, नॅशनल हेल्थ मिशन आहे, त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्याचा भर प्राथमिक आरोग्य सेवा आणि ज्याला आपण सेकंडरी हेल्थ सर्व्हिसेस म्हणू शकतो त्याच्यावर आहे. पण त्याच्यावर सुद्धा यावर्षी सरकारने, केंद्र सरकारने 800 कोटी रुपये कमी केलेत वाढवण्याच्या ऐवजी.
तर एका बाजूला गेल्या 3-4 वर्षांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवांवरचा जो निधी आहे त्याचं प्रमाण कमी होतोय आणि मात्र टर्शरी हेल्थ केअर म्हणजे मोठ्या रुग्णालयांमध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमाने, विमा योजनांच्या माध्यमाने दिल्या जाणाऱ्या सेवांवर जास्त भर दिला जातोय. तर हा जो ट्रेंड आहे हे खरं म्हणजे उलट करायला पाहिजे. कोणत्याही राज्यामध्ये आणि कोणत्याही देशामध्ये जो एकूण बजेट आहे त्याचं 70% किमान हे प्राथमिक आरोग्य सेवांवर खर्च व्हायला पाहिजे. हा आपला एक नक्कीच एक धडा आहे. अगदी बरोबर. येत्या काळात मला वाटतं प्राथमिक आरोग्य सेवांवरील बजेट वाढवणे ही एक महत्वाची मागणी असायला हवी आहे. त्यानंतर आपण पाहतोय की लाखो आरोग्य कर्मचारी अगदी मार्च महिन्यापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून सुरक्षेची साधने पुरेशी मिळत नसताना देखील 12-12 तास काम करतायत. एका बाजूला नर्स, डॉक्टर्स, इतर आरोग्य कर्मचारी यांचं कौतुक होतंय. हिरो हिरोईन्स म्हणून त्यांचं कौतुक केलं जातंय सगळ्याच बाजूनी. पण त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोसपणे आपण काय करतोय? तर आत्ताची जी काही परिस्थिती आहे कर्मचाऱ्यांबद्दल त्यातून आपण काय शिकायला हवंय असं तुम्हाला वाटतं? सध्याच्या COVID-19च्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 3,500 ते 4,000 आरोग्यकर्मी हे COVID-19 बाधित झालेत. 500च्या वर डॉक्टर्स बाधित झालेत, कारण ते फ्रंटलाईन्सवर लढतायत. आणि असं दिसतंय की त्यांना जे मिळायला पाहिजे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट तेही काही ठिकाणी एवढं योग्य पद्धतीने आधी तरी मिळत नव्हतं आणि त्याचे पण काही परिणाम झालेले आहेत. वोकहार्ट हॉस्पिटल मुंबईमध्ये जो आहे त्या एका खासगी हॉस्पिटल मधले 82 कर्मचारी कोविड बाधित झाले, कारण त्यांना मास्क आणि इतर प्रकारचे प्रोटेक्टिव्ह जे सामग्री होती ती काय मिळाली नाही. तर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस हे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे जीव वाचवण्यासाठी त्यांचा अतिशय महत्वाचा रोल असतो, विशेष करून जे सरकारी आरोग्य सेवेमध्ये काम करणारे आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा आपण आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची परिस्थिती, कामाची परिस्थिती सुधारणे, रिक्त पदांचा मुद्दा मी आधीच म्हटलेला आहे की जी मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहेत ती सगळी पदं भरणे आणि त्याच्यासोबत त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि राहण्याच्या ठिकाणी जे काही आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे याची सुद्धा खूप गरज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटीकरण आहे. नॅशनल हेल्थ मिशन मध्येच 8,000च्या वरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करतायत. एखादी जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारी जी ANM आहे तिला 12,000 रुपये पगार मिळतो आणि रेग्युलर नर्स ANM ला 40,000 रुपये पगार मिळतो. म्हणजे जी कॉन्ट्रॅक्च्युअल नर्स आहे तिला रेग्युलर ANM पेक्षा म्हणजे 1/3 एवढंच हे मिळतो, मोबदला मिळतो, जरी दोघांचं काम एकसारखं असेल. तर ही परिस्थिती सुद्धा बदलायला पाहिजे. हे सगळे जे कंत्राटी आधारावर कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आशा सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणावर. त्यांना नियमित करणे, त्यांना कामाच्या साठी आवश्यक सगळ्या सोयी सुविधा देणे हे आवश्यक आहे. COVID-19च्या काळामध्ये काही डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात झाली. म्हणजे हे खरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे टाळायला पाहिजे होतं. आपण याला युद्ध म्हणतोय आणि जे योद्धा आहेत त्यांना आपण युद्धभूमीवर पाठवतोय, पण त्यांना काही गोळा बारूद जर दिली नाही तर ते काय कसलं युद्ध करणार आणि कसले योद्धे होणार आहेत. तर आरोग्य कर्मचाऱ्यांकडे हे आपल्या जीवासाठी काम करतायत, हे आपलं संरक्षण करतायत, तर आपण सुद्धा यांचं संरक्षण आणि यांच्याकडे काळजी करायला पाहिजे. अगदी बरोबर. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल आपण बोलू. आता खाजगी रुग्णालयांबद्दल काय परिस्थिती आहे त्यावर थोडं बोलूया, जी भारतात मोठ्या प्रमाणावर सध्या फोफावलेली आपल्याला दिसत आहेत. एकतर खाजगी रुग्णालयांची कोविडच्या काळात कितपत कामगिरी राहिली आहे आणि दुसरं म्हणजे खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा या उपचार तपासण्यांसाठी जास्त दर लावतायत, अवाजवी दर लावतायत, रुग्णांची लूट होते, अशा पद्धतीच्या बातम्या आपण जवळपास रोज पाहतोय. कदाचित ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच शासनाने खाजगी आरोग्य क्षेत्राबद्दल 2 महत्वाचे निर्णय गेल्या 3-4 आठवड्यांपूर्वी घेतलेले आहेत. त्याबद्दल थोडक्यात सांगा. आणि दुसरं म्हणजे एकूणच सध्या खाजगी आरोग्य क्षेत्राबद्दलचं शासनाचं जे धोरण आहे, कोविडचा अनुभव लक्षात घेता त्यात काही बदल करायला हवेत का आणि ते कोणते? खाजगी आरोग्य सेवेबद्दलचा प्रश्न अगदी योग्य आहे.
असं म्हणतात की आपले खरे मित्र कोण आहेत हे आपल्याला संकटाच्या काळातच कळतं. आणि या कोविड-19च्या साथीच्या दरम्यान लोकांना सरकारी आरोग्य सेवेमधूनच बऱ्यापैकी सेवा मिळालेली आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 80% जे कोविड-19चे रुग्ण आहेत त्यांचा उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये चालू आहे. आणि त्या तुलनेने खाजगी जी आरोग्य सेवा आहे त्याच्याबद्दलचे काही प्रश्न तयार झालेले आहेत. आणि आपल्याला मुंब्रामध्ये, ठाण्याच्या मुंब्रा भागामध्ये अस्मा मेहदी नावाच्या बाईंची गोष्ट माहिती असेल. 26 मेला ह्या बाई बालनपणात होत्या आणि त्यांना एक एक करून 3 वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये घेऊन गेले त्यांचे नातेवाईक आणि 3ही रुग्णालयाने नकारला. शेवटी 4थ्या रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ऑटो रिक्षामध्येच. आणि अशा पद्धतीने सेवा नाकारण्याच्या काही गोष्टी पुढे येत आहेत. या काळामध्ये मुंबईच्या काही मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 वर उपचार करण्यासाठी दररोज 1 लाख रुपयापेक्षा जास्त फी आकारण्याचे पण काही प्रकार पुढे आलेले आहेत. तर ह्या संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने खाजगी रुग्णालयांमधले 80% ज्या खाटा आहेत त्यांचे फी नियंत्रित करण्याचा एक निर्णय घेतला आहे. तो अतिशय योग्य निर्णय आहे. पण आपण असंही म्हणू शकतो की हे थोडा उशिरा आलेला शहाणपण आहे. कारण खरं म्हणजे खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा याची गरज खूप वर्षापासून आहे. आणि गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट याच्याबद्दल महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. फक्त चर्चा नाही, तर 2014 मध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट साठीचा मजकूर महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. आणि त्याच्यावर वेगवेगळे घटक, डॉक्टर्स, सामाजिक संघटना आणि सरकारी अधिकारी यांनी मिळून त्याचा एक मसुदा तयार केला होता. पण गेल्या 6 वर्षामध्ये तो कधी आपल्या विधानसभेमध्ये आणलंच गेला नाही. मागच्या सरकारने आणलंच नाही. या सरकारने तरी आता कोविड-19चा अनुभव लक्षात घेता आता क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाजगी रुग्णालयांचा मध्ये तिथे दरांचं नियंत्रण आणि सेवाचा जो दर्जा आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस, त्याच्यासाठीचं काही एक प्रमाणीकरण करणे, स्टँडर्डायझेशन करणे आणि रुग्ण हक्क तिथे प्रत्येक रुग्णाला मिळतील याची खात्री करण्यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणण्याची गरज आहे. खाजगी आरोग्य सेवेबद्दल बोलताना आपल्याला आरोग्य विमा योजना ज्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलायला हवं. आणि राष्ट्रीय पातळीवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही मोठी योजना आयुष्यमान भारतचा भाग म्हणून देशभरात याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झाला. कोविड-19च्या काळामध्ये कितपत यांचा उपयोग झालेला आहे हे जर आपण बघितलं तर 20 मे पर्यंतचे आकडे असे सांगतायत की देशभरातले 1,80,000 कोविडचे रुग्ण होते. त्यापैकी किमान 10-15% रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचाराची गरज राहिली असेल. पण प्रत्यक्षात PMJAY या योजनेअंतर्गत फक्त 2,100 रुग्ण हे भरती झाले. म्हणजे एकूण रुग्णांच्या प्रमाणात 1%, फक्त 1% रुग्ण त्यांचा उपचार ह्या विमा योजनेमध्ये झाला. तर ह्या विमा योजनांचा खरं म्हणजे फार उपयोग नाहीये. ह्या मार्फत खाजगी रुग्णालयांची सेवा घेण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याऐवजी इतर काही माध्यमांनी जे खाजगी रुग्णालय आहेत त्यांच्या सेवा सरकारने ताब्यात घेणे किंवा युनिव्हर्सल हेल्थ केअरच्या सगळ्या ढाच्यामध्ये त्यांना घेणे हे जास्त योग्य ठरेल असंही आपल्याला एक धडा ह्याच्यातून दिसतोय. आणि ह्याच्यासोबत जे आता खाजगीकरणाचे काही प्रस्ताव पुढे आलेले आहेत. नीती आयोगाने राष्ट्रीय पातळीवर असं म्हटलेलं आहे की जे मोठे जिल्हा रुग्णालय आहेत त्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या हातात द्यायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात सुद्धा एक अडाणी मॉडेल या नावाखाली जे मोठे जे जिल्हा रुग्णालय आहेत त्यांचं खाजगीकरण करण्याचा सुद्धा एक प्रस्ताव सध्या विचारात आहे. तर जे खाजगी रुग्णालय लोकांना या संपत्तीच्या काळात स्वतः सेवा देऊ शकत नाही, ते त्यांच्या हातामध्ये सरकारी रुग्णालय देणे हे अतिशय अयोग्य असेल. त्याच्याऐवजी सरकारी रुग्णालय सुधारणे आणि त्यांच्यावर लोकाधारित देखरेख आणि इतर पद्धतीने त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे जास्त महत्वाचं ठरेल. आणि खाजगीकरणाचे हे जे काही प्रस्ताव आहेत यांना पूर्णपणे रद्द करायला पाहिजे.
अगदी बरोबर. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, की खाजगी रुग्णालयांचं नियंत्रण व्हायला हवं आणि शासनाने त्याबद्दल नक्कीच लवकरात लवकर कायदा पास करायला हवा. त्याचबरोबर तुम्ही जो खाजगीकरणाचा मुद्दा मांडला तोही महत्त्वाचा आहे. तर आता यानंतर तरी मला वाटतं शासनाने धडा घेऊन त्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे आणि विचारच नाही आतापर्यंत तोच केला जातोय. त्यापुढे जाऊन प्रत्यक्षात सीए सुद्धा आणण्याची गरज आहे आता. त्यानंतर आपण पाहतोय की कोविड नियंत्रणामध्ये केरळचं मॉडेल यशस्वी ठरल्याचं आपण ऐकतोय आणि ते यशस्वी ठरण्यामागे एक महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातंय, ते म्हणजे कोविड संबंधी सगळ्या उपाययोजनांमध्ये, सगळ्या टप्प्यांवर, सगळ्या पातळ्यांवर अगदी सुरुवातीपासून लोकांचा सहभाग घेण्यात आला. तर महाराष्ट्रात असे प्रयत्न कितपत झाले? आणि जेव्हा आपण विशेषतः सार्वजनिक आरोग्याशी निगडीत आपत्तीला तोंड देतोय, तर लोकसहभागाबद्दल आपल्याला सध्याच्या परिस्थितीतून काय शिकायला हवं? असं म्हणतात की पब्लिक हेल्थ कॅनॉट बी अचीव्ह विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द पब्लिक. आणि बरोबर आहे, केरळमध्ये साथ ह्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्याच्यामध्ये सामान्य लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि जे सरकारने खूप एक सक्रिय पद्धतीने लोकांचं सहकार्य मिळवून घेतलं. म्हणजे तिथले पंचायत, तिथल्या महिलांचे बचत गट, तिथले गाव पातळीवरचे व्हॉलंटियर्स हे सगळे यांना सरकारने अपील केलं आणि प्रत्येक गावामध्ये एक 100 व्हॉलंटियर्स तयार केले आणि त्यांनी सरकारच्या सोबत होम क्वारंटाईनसाठी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी, जे बाहेरून आलेले स्थलांतरित जे मजूर होते त्यांना मदत करण्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचा सहभाग होता. तर महाराष्ट्रामध्ये कदाचित केरळ सारखा नसेल, पण तरी महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्थांचा, संघटनांचा आणि कार्यकर्त्यांचा एक जाळा आहे. त्याची मदत सरकारने आतापर्यंत जसं घ्यायला पाहिजे होतं, मला वाटते तेवढी घेतलेली नाही. आणि हा एक महत्वाचा धडा आहे की संघटित पद्धतीने, एक सुनियोजित पद्धतीने जर आपण समाजाचं सहकार्य घेतलं तर या साथीवर आपण नियंत्रण आणू शकतो. कारण कोविड-19 वर कुठलीही लस नाही, अजून कुठलाही प्रभावी उपचार नाही. याची साथ हे ह्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा उपाय हे लोकांच्या वर्तनात बदल घडवून आणणे आणि हे लोकसहभागाशिवाय शक्य नाही. तर म्हणून महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी करणे शक्य आहे, सहजपणे शक्य आहे. उदाहरण, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये सुद्धा ज्या संस्था आहेत, ज्या आरोग्याच्या क्षेत्रात काम करतायत, त्यांना हेल्प डेस्क किंवा एक मदत कक्ष प्रत्येक रुग्णालयामध्ये लावायला जागा देणे, जेणेकरून लोकांना ते मदत करू शकतील, काही सल्ला देऊ शकतात, मार्गदर्शन करू शकतात. प्रत्येक गावामध्ये व्हॉलंटियर्स, हेल्थ व्हॉलंटियर्स किंवा आरोग्य दूत हे तयार करण्यासाठी संस्थांची मदत घेणे, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना सगळ्या नियंत्रणाच्या कामामध्ये सक्रिय पद्धतीने घेणे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या सोबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची एक समन्वय समिती तयार करणे, जेणेकरून ज्या ज्या वेळेला जी काही गरज असेल त्याप्रमाणे सरकार आणि सामाजिक संस्थांमध्ये एक समन्वय सक्रिय पद्धतीने होईल, अशी एक व्यवस्था उभारणे. हे काही प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे, पण सुनियोजित पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात खरं म्हणजे हे व्हायला पाहिजे. आणि असं जर केलं तर नक्कीच या साथीला नियंत्रण आणण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो. आणि लोकांच्या सहभागाशिवाय कुठलीही महत्वाची गोष्ट शक्य नाही आणि लोकांचा सहभाग असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हे लक्षात घेऊन लोकसहभाग या सामाजिक या आणि आरोग्याच्या या आपत्तीमध्ये लोकांचा सहभाग सक्रिय पद्धतीने घेणे हे अतिशय महत्वाचं आहे. हा आपला एक धडा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की युनिव्हर्सल हेल्थ केअर अर्थात सर्वांसाठी आरोग्य सेवा ही आरोग्य व्यवस्थेसाठी राबवली जावी देशभरात, राज्यात, अशी मागणी अनेक संस्था, संघटनांकडून, तज्ञांकडून केली जाते. तर सध्या जी काही आपल्याला परिस्थिती दिसते त्यामध्ये USCचे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठण्याची नितांत गरज नक्कीच अधोरेखित झालेली आहे. तर त्याबद्दल तुम्ही सांगा. तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा ह्याच्याबद्दल विचारलेला आहे. आणि आजार कोणालाही होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येकाला दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा मिळण्याची व्यवस्था हवी, ज्याला युनिव्हर्सल हेल्थ केअर म्हणतात.
याबद्दल आज बोलण्याची वेळ आलेली आहे. आणि कोविड-19च्या काळामध्ये आपण बघतोय की मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा आरोग्य सेवा मिळण्यामध्ये एवढ्या अडचणी येत आहेत. आणि आज आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये युनिव्हर्सल हेल्थ केअर नाही, पण इतर काही देशांमध्ये अशी व्यवस्था आहे. त्याच्याकडून आपण शिकायला पाहिजे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढे मेडिकल कॉलेजेस आहेत, एवढे डॉक्टर्स दरवर्षी तयार होत आहेत. म्हणजे देशातलं दुसऱ्या नंबरचा राज्य आहे महाराष्ट्र मेडिकल कॉलेजेसच्या संख्येमध्ये. आणि डॉक्टर्सच्या संख्येमध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी डॉक्टर्स आहेत, इतर प्रकारचा स्टाफ आहे. पण सर्वांना दर्जेदार मोफत आरोग्य सेवा सध्या मिळत नाही. यासाठी एक वेगळी व्यवस्था लागते युनिव्हर्सल हेल्थ केअर. तर महाराष्ट्र युनिव्हर्सल हेल्थ केअर ग्रुप असं तज्ज्ञांचा एक गट आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही ह्याच्यावर काम करतोय आणि महाराष्ट्रामध्ये येत्या 5 वर्षात युनिव्हर्सल हेल्थ केअरची व्यवस्था उभी राहू शकते, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला पैसे न देता मोफत आणि चांगली आरोग्य सेवा मिळू शकते. सरकारला त्याच्यासाठी जो एकूण राज्याचा कुल उत्पादन आहे त्याचं 2% खर्च करायला लागेल. हा काही फार मोठा निधी नाहीये. आणि ह्याच्यातून सरकारी किंवा खासगी कोणत्याही दवाखान्यात गेल्यानंतर लोकांना उपचार मिळू शकेल अशी व्यवस्था आता उभारण्याची गरज आहे. आणि मला वाटते कोविड-19 मधून आपल्याला मिळणारा सर्वात एक महत्वाचा हा पण एक धडा आहे की आता युनिव्हर्सल हेल्थ केअर बद्दल बोलायलाच पाहिजे. जेव्हा पण राज्याचा पुढचा विधानसभेचा अधिवेशन असेल तेव्हा सर्व आमदारांनी युनिव्हर्सल हेल्थ केअर ची व्यवस्था महाराष्ट्रात हवी अशा प्रकारचं एक आवाज उठवायला पाहिजे. आणि समाजामध्ये सुद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातले लोक नाही, तर शहरी, ग्रामीण, मध्यमवर्गीय, श्रीमंत, गरीब, महिला, पुरुष सर्व प्रकारच्या लोकांनी आता युनिव्हर्सल हेल्थ केअरची मागणी खरं म्हणजे उभारायला पाहिजे. समाजामध्ये एक युनिव्हर्सल हेल्थ केअर साठीचा एक त्याची जागृती आणि राजकीय जो काही वर्ग आहे, जे राज्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये याबद्दलची एक राजकीय इच्छाशक्ती हे दोन्ही जर तयार झाल्या तर महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सल हेल्थ केअर जो आज आपल्याला एक स्वप्नासारखं वाटतंय ते सुद्धा यथार्थ होऊ शकतं अशी मला खात्री आहे. निश्चितच कोविडच्या अनुभवातून शासनाने नेमके कोणते धडे घ्यायला हवेत आणि आरोग्य व्यवस्थेसाठी पुढील दिशा काय असायला हवी याबद्दल अतिशय सोप्या शब्दात आपण मार्गदर्शन केले आणि आजच्या कार्यक्रमासाठी वेळ काढला त्याबद्दल विचारवेध तर्फे तुमचे मनापासून आभार. हो, आज विचारवेध हा जो व्यासपीठ आहे याच्यावर सरकारने कोविड-19च्या साथीतून कोणते धडे घेतले पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी सुद्धा याबद्दल पुढच्या काळासाठी कोणते पद्धतीने विचार करायला पाहिजे याबद्दल बोलायला मला संधी मिळाली, यासाठी आभार. मला वाटतं आता तरी शासनाने डोळे उघडायला हवेत आणि आरोग्य विषयक धोरणात मूलभूत सुधारणा व्हायला हव्यात. आरोग्याचा मुद्दा राजकीय पटलावर यायला हवात. परिणामी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट व्हायला हवी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरली जायला हवी, आरोग्याचे बजेट वाढायला हवे, खाजगी आरोग्य क्षेत्रावर अंकुश यायला हवा आणि युनिव्हर्सल हेल्थ केअर लवकरात लवकर प्रत्यक्षात यायला हवे. आणि मला वाटतं हे सारं होईल अशी केवळ आशा करण्याची नाही तर आता ठोसपणे आपण सगळ्यांनी मिळून मागणी करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद.